जय आदिवासी मंडळी हो. खंडवे गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त आपल्याला थोडंसं चर्चा करायला आलेलो आहो. गुढीपाडवा आणि आदिवासी या विषयावर थोडंसं बोलायचं आहे. बरेच दिवस व्हिडिओ बनवला नव्हता. तर मंडळी हो, 11 मार्च 1689 साल शाही वाहन शके 1610 शेवटचा दिवस फाल्गुन अमावास्येची ती काळ रात्र. दुसऱ्या दिवशी शालिवाहन शके 1611 हे नववर्ष सुरू होणार होते. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा, म्हणजेच गुढी पाडव्याचा. याच दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची निर्घृण हत्या झाली. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली आणि तो योगायोग म्हणावा की काय ते सांगता येत नाही. त्यामुळे काही हिंदू धर्मीय लोकांनी गुढी उभारायचं नाही असं ठरवलेलं आहे. तर गुढीचा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा या ठिकाणी काही संबंध येत नाही. आता त्याचं कारण आपण पुढं पाहणारच आहोत. पण राजे गेल्याचं दुःख मात्र आम्हाला सदैव मनात राहणार आहे. तरी या छत्रपती संभाजी महाराजांच्या वधाच्या अगोदर सुद्धा गुढी उभारली गेलेली अशा प्रकारचे दाखले बरेचसे आपल्या वाचनामध्ये आलेले आहेत. तर शिवकालीन मध्ये संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी, गुढीच्या तोरणे करीती गायती गाणे. अशा प्रकारे पहा, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी, गुढीचा तोरणे करीती गाती गाणे. म्हणजे गुढीचं वर्णन या ठिकाणी तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे बाळकृष्ण जन्माला आला त्यावेळेस नंदा घरी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी गुढी उभारलेली होती. पहा, आनंदाच्या वेळी गुढी उभारण्याची प्रथा ही पूर्वपार आहे. आता संत चोखोबा मेळा पण 13व्या ते 14व्या शतकामध्ये आपल्या अभंगात लिहितात. पहा, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची. पहा, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची. अशा प्रकारे संत चोखो मेळा यांनी 13व्या 14व्या शतकामध्ये सुद्धा गुढीचं वर्णन केलेलं आहे. अगदी मार्मिक उदाहरण द्यायचं म्हटलं तर संत ज्ञानेश्वरांच्या अभंगामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे. पहा, नेवासे गावामध्ये संत ज्ञानेश्वरांनी प्रवरा नदीच्या तीरावरती सन 1290 ज्ञानेश्वरी रचली. त्यामध्ये 4थ्या अध्यायात त्यांनी सांगितलेलं आहे. पहा, सज्जना करावी गुढी सुखाची उभवी, असं माऊलींनी म्हटलेलं आहे की सज्जना करावी गुढी सुखाची उभवी. म्हणजे गुढी उभारण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. पारंपरिक चालत आलेली ती प्रथा आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि गुढी यांचा संबंध लावणे चुकीचंच आहे असं काही वाचकांचं म्हणणं आहे. परंतु आदिवासी मात्र गुढी उभारत नाहीत, कारण गुढी पाडवा हा हिंदूंचा धर्म आहे आणि आदिवासी हिंदू नाहीत. हे सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालांमधून स्पष्ट केलेलं आहे की आदिवासी हिंदू धर्माच्या व्याख्येत येत नाहीत आणि त्यांच्यावर हिंदू पर्सनल लॉ थेट लागू होत नाही, हे संविधानात स्पष्ट केलेलं आहे. आदिवासी समुदायातील विवाह, घटस्फोट हे त्यांच्या स्वतःच्या प्रथागत कायद्यानुसार होतात, हिंदू कायद्याच्या नुसार होत नाहीत. थोडक्यात सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केले आहे की आदिवासी स्वतःची भाषा, धर्म, निसर्ग पूजा
आणि स्वयंशासन पद्धती आहे, जी हिंदू धर्मापेक्षा वेगळी आहे. म्हणूनच गुढी व आदिवासी यांचा काडीचाही संबंध नाही. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.